तुमचं आमच्या ब्लॉग मध्ये. तर असं असतं हे गरिबाचं किचन. बघू शकता चाललेली आहे भाजीला फोडणी. तर बघू शकता अशी जुगाड, देशी जुगाड, गरिबाचं जुगाड. असं टाकायचं फोडणीला भाजी. समजलं का? असं थोड्या तेलात गुजारा. भाजी ठेवली. थोडस मिरची पावडर टाकायचं आपली, लाल लाल होईल म्हणून. तडका, डाळ तडका. बघा झालं का भारी झणझणीत. असं करायचं. आमच्या दीपाबाईला टेन्शन पडलं होतं, मम्मी तेल नाही, थोडंच तेल आहे. झालं आमचं. तुमचं माझ्या ब्लॉग मध्ये कशा आहात तुम्ही सर्वजण? आशा आहे सर्व ठीकच असतात. कसं मग मस्त मजेत ना. तुम्हाला दाखवणार आहे मी गरिबाचे जुगाड. ओके, बघत राहा. टेबल तुम्ही बघितलंच असाल तर गरिबाचे जुगाड राहतं असं. ह्याच्यात राहतं रोटे ठेवायचं बघा, वरती लाटणं बिलणं ठेवायचं. असं असतं साधारणचे घरामध्ये. असे राहतं कुटायची उकळी वगैरे बघितलं वगैरे सगळं. आणि सगळं एका मांडणीत सगळं ॲडजस्ट होतं. लगेच त्याच्या खालीच मंदिर, देवारा वगैरे असा राहतो, माहिती का? आणि तुम्हाला दिसतंय मी व्हिडिओ बी कसं बनवते ते. इथे एक आरसा लावलेला छोटासा, त्याच्यामुळे तुम्हाला दिसू राहिले मी व्हिडिओ बी कसं काय बनवते. ओके, ह्या काही असा देशी जुगाड म्हणते ह्याला. पिना तिथंच, कंगवे तिथंच, सगळं तिथंच. अशा छोट्याशा टी मध्ये बी खुश राहतात बरं का. मोठ्या घरी मोठ्या मोठ्या टीव्या वगैरे तुम्हाला दिसतील. असं राहतं बघा. कूलर फक्त हे उन्हाळ्यातच चालू होणार, आता थंडीच्या दिवसापासून बंद आहे. आणि हे कपाट, हे कपाट. आणि ह्याच्यात सगळ्यांचे कपडे बसतात. मोठ्या घरच्या लोकांसारखं आमचं इकडं हे नाही. सगळ्यांचे कपाट अलग अलगच. मग ह्याच्यात सगळ्यांचं आम्हाला जायची माझी गाडी बघितली का? गाडीच म्हणजे सायकल. सायकलवर जाते येते मी, कळलं? मेन दरवाजा दिसला का? हो, हाय मेन दरवाजा.